मी बाळासाहेब भोसले आणि आमचे बंधू इंद्रजित साळुंखे यांच्या वतीनं आपलं स्वागत करतो. आजची पत्रकार परिषदेचं कारण एवढं आहे की सध्या नगर परिषद तुळजापूर सर्व सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. त्या अनुषंगानं आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिठूभाई गंगणे यांनी हे नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टी उमेदवार आहेत. परंतु आज ह्या पत्रकार परिषद करण्याचं कारण एवढंच आहे की विकासावर न बोलता विरोधक एका मुद्द्यावरती ही निवडणूक घेऊन जात आहेत. तर त्या माध्यमातून मला त्याला एकच बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही विकासावर बोला. आज विनोद पिठू गंगणे यांनी तुळजापूर शहरामध्ये गेल्या 20 वर्षातून सत्ता आहे. त्यांनी विकास काय केला त्या विकासावर तुम्ही चर्चा करा. तुम्ही फक्त ड्रग्स ह्यात फक्त एका गोष्टी तुम्ही संपूर्ण निवडणूक घेत आहे. परंतु त्यांना मला एक सांगायचं आहे की पिठूभाई गंगणे यांनी आदरणीय राणादादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ड्रग्स मुळासकट कसं आपल्याला काढता येईल यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि त्याने जीवाची आपल्या पर्वा न करता ह्याच्यामध्ये ते पूर्ण आपलं आयुष्य आपलं काय होईल हे न पाहता संपूर्ण पोलिसांना या ठिकाणी सहकार्य केले. हा खासदार साहेबांना मी ह्या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा आहे. साहेब, तुम्ही खासदार आहेत, तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहेत. तुम्ही फक्त तुळजापूर शहर एक निवडणुकीसाठी तुम्ही फक्त हिच तुम्ही पूर्ण वेळ घाल. आमचं म्हणणं नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मानायचा अधिकार आहे. पण तुम्ही तुळजापूर शहराची बदनामी कशाला करताय? प्रत्येक वेळेस आल्या का हा विषय घेता. आज महाराष्ट्र कुलस्वामी आहे, तुळजाभवानीचं हे ठिकाण वास्तव्य आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना होत असली प्रत्येक वेळी हा विषय. अहो, आपल्या शहरात जिल्ह्यामध्ये एवढं मोठ्याच्या मोठं तिथं एखादी मोठी फॅक्टरी सापडली तर तुम्ही काय आहे बद्दल बोला नाही. पण तुळजापूरचं किती सापडले ड्रग्स त्याबद्दल तुम्ही एवढा वावडं करायचं एवढं हे करायची गरज नव्हती. तरी त्यांना मला सांगायचंय. आणि तुळजापूर शहरामध्ये काही दिवसापासून काही लोक पत्रक दाखवत आहेत पत्रकार परिषद माध्यमातून की बाबा ह्यांचं स्टेटमेंट पोलिसांना असं घेतलं, त्यांचं स्टेटमेंट पोलिस तसं घेतलं. पण मूळ जे स्टेटमेंट आहे पोलिसांचं तपास अधिकाऱ्यांचं त्या दाखवत नाही. तर त्या तुमच्या समोर मी या ठिकाणी दाखवत आहे की पोलिसाचं मेन स्टेटमेंट काय आहे ह्याच्यावरती तुम्ही बघा. हे ह्याच्यावरती पोलिसांना पिठूभाईनं दिलेलं आहे. पोलिसांनी शेअर कोर्टामध्ये हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तुम्ही हे वाचा आणि मग आदरणीय पिठूभाईवर तुम्ही आरोप करा. तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही की पिठूभाईवरती बोलायचा. तुम्ही विकासावर बोला, ह्या मुद्द्यावर बोला. तुम्ही कुठलं जर आपण कोणतं स्टेटमेंट दिलंय, कोणतं जबाब दिलाय त्याच्यावर तुम्ही पत्रकार परिषद किंवा तुम्ही फेसबुक लाईव्ह घेता ते चुकीचं आहे. तुम्हाला बोलायचं ना, हा नगरपालिका निवडणूक आहे, सर्वांना बोलायचा अधिकार आहे. लोकशाहीने दिला तुम्हाला तो अधिकार आहे, आम्हाला देखील अधिकार आहे. आम्ही शांत बसलो होतो, काय शांत बसलो होतो किंवा चाललंय निवडणुका चालू होत्या. पण जर असे जर आरोप होत असतील आणि तेच सारखे आरोप होत असतील तर आम्हाला हे त्यामध्ये बोलणं गरजेचं आहे. तुम्ही देखील हे फक्त वाचा आणि ह्या तुम्हाला देखील हे देतो. तुम्ही देखील आपल्या पत्रकार बांधवांनी देखील विचार करावा. फक्त एका ठिकाणी निवडणूक न नेता विकासावर तुम्ही बोललं पाहिजे, विकासावर तुम्ही जनतेसमोर गेलं पाहिजे. पिठूभाईंनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त समोर बसा की तुमचं बी काय विजन आहे, आमचं काय विजन आहे, आम्ही काय केलं हे तुम्हाला सांगू. तुम्ही काय केलं तुम्ही सांगा. हे न पाहता पिठूभाई खासदार साहेबांनी देखील आव्हान केलं की साहेब तुम्ही या समोर. बरं, 2.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता खासदार साहेब. तुम्ही काळीचाही निधी तुळजापूर शहराला आई भवानीसाठी तुम्ही आणलाय का? ह्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे. कुठे आणला तुम्ही निधी? तुम्ही सत्तेमध्ये होता ना. मग तुमचं कर्तव्य होतं का आई भवानीच्या तुळजापूर शहराला आपण निधी आणावा? ते आणलं नाही. बरं, तुळजापूर शहरामध्ये काय प्रसार माध्यमातून ह्या मार्गदर्शक त्या वेळेमध्ये एवढी बदनामी तुळजापूर शहराची होत असताना आम्ही त्यावेळेस नगराध्यक्ष सत्यमया रुचकर होते, इंद्रभाऊ, आम्ही सर्वांनी मिळून एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तुळजापूरची बदनामी थांबवा. कारण हे बदनामी हे तुळजापूर शहर व्यापारी असतील, तुळजापूर पुजारी असतील, संपूर्ण तुळजापूर शहर जनता असेल, हे येणाऱ्या भाविकांच्या ह्याच्यावरती त्यांचं उपजीविका चालते. आणि त्या प्रेमीत तुळजापूरची एवढी बदनामी होत होती त्याला न थांबवता तुम्ही ते बघत आहात. खासदार साहेब, आम्हाला वाईट वाटलं. त्या तुळजापूर जनतेनं तुम्हाला मतदान दिलेलं असेल, त्या जनतेची बदनामी करत असताना तुम्ही डोळेसात करून शांत बसला. हे तुमच्यासाठी तुमच्याबद्दल आम्हाला शंका निर्माण होण्यासाठी तुम्ही त्यावेळेस वागलात. हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की तुझा बदनामी न थांबवता तुम्ही फक्त बघत आहात. तेव्हा तुम्ही पुढे गेलता. तेव्हा आम्ही स्वतःहून साहेबांना सांगितलं की ह्या जे लोक असतील या प्रकरणातले त्यांना तुम्ही शासन करा, त्यांना अटक करा आणि पिठूभाईंना आरोपी मानायचं. हे तुम्ही जज नाहीत.
ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. ह्या न्यायालयातून न्याय व्यवस्था आमचा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा निकाल लागेल तेव्हा ठरवते ना न्याय व्यवस्था. तुम्ही कशा त्यामध्ये तुम्ही करताय तुम्ही ह्या माध्यमातून एवढं सांगायचं मला की सत्य तुम्ही वाचा आणि त्यानंतर पिढीभर तुम्ही आरोप करा. नमस्कार. आज आपण या ठिकाणी जे आपला सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवलं आहे त्याचं कारण म्हणजे आपली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आपण पाहतोय गेली 6 महिने झालं हे अवकाळी पावसाळ्याच्या छत्र्या उगवलेल्या आपल्या जिकडे तिकडे दिसत आहेत. म्हणजे गेल्या 6 महिन्यापासूनच त्यांना तुळजापूर शहरातील नागरिक, तुळजापूर शहरातला युवक, तुळजापूर शहरातल्या माता भगिनी या फक्त या 6 महिन्यापासूनच त्यांना दिसायला लागलेल्या आहेत. या 6 महिन्यापूर्वी त्यांच्या या नागरिकांकडे किंवा माता भगिनीकडे, युवकाकडे, तुळजापूर शहराकडे अजिबात लक्ष नव्हतं. का हा प्रश्न मला पहिल्यांदा विचारायचा आहे. या 6 महिन्यातच तुम्हाला तुळजापूर शहराचा नागरिक का आठवला? या 6 महिन्यातच तुळजापूर शहर का आठवलं? याचं कारण म्हणजे ही नगर परिषदेची निवडणूक. याला तुम्ही टार्गेट करून नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असा आव आणताय की आम्हाला या तुळजापूरची किती काळजी आहे, या तुळजापूरमधल्या युवकांची किती काळजी आहे. हा खोटा जो बनाव आहे कृपया तुम्ही थांबवा. आपण पाहतोय गेली 15 वर्ष झालं पाहतोय पिटू माध्यमातून आपल्या तुळजापूर शहरातला विकास पाहतोय. पिटू गंगणे हे जे आहेत ते आपण गेले 15 ते 18 वर्षापासून हे गोरगरिबांसाठी दिवाळी किराणा किट वाटप करत असतात. आपल्या माता भगिनीसाठी नागपंचमीची आनंद पंचमी साजरी करत असतात. अशा एक नाही अनेक उपक्रमातून पिटूभाई या सर्व जनतेच्या घराघरामध्ये पोचलेलं व्यक्तिमत्व आहे. मला सांगा, आता जे आपले विरोधातले जे उमेदवार आहेत ते आज तागायत तुम्हाला 15 वर्षात तुळजापूर शहराच्या कुठल्या विकासात्मक बाबतीत तुम्हाला कुठे पुढे दिसले का, अग्रेसर दिसले का? तुळजापूर शहरात कुठली एक चुकीची गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीसाठी त्यांनी कधी पुढाकार घेऊन कधी आंदोलन केलंय का? त्या गोष्टीचा कधी त्यांनी निषेध व्यक्त केलाय का? कोणीही सांगावं मला. अजिबात नाही. हे व्हाईट कॉलर म्हणजे फक्त सुशिक्षितपणाचा आव आणायचा परंतु नागरिकांसाठी काही करायचं नाही हे अशातले आपले विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. परंतु पिटू गंगणे हे जे असे उमेदवार आहेत ते सर्वसामान्याच्या गोरगरिबांचा जवळचा व्यक्ती वाटणारा एक उमेदवार आहे. कोणीही भैया म्हणलं तर भैया थांबणारा, भैया या म्हणलं की घरात येऊन बसणारा, त्या गोरगरिबाच्या घरातली आपल्या हाताने जाऊन चटणी भाकर घेऊन तिथं खाली जमिनीवर बसून खाणारा हा आपला तुमच्या आमच्यातला परिवारातला एक व्यक्ती म्हणजे पिटू भैया गंगणे आहे. आपल्या माता तुळजापूर शहरातली कुठलीही माता भगिनी मला सांगावं, कुणीही सांगावं की 100% माता भगिनी आणि 100% मतदार हा कोणाला ओळखत असेल? 2 उमेदवार समोर ठेवा, एक विरोधी पक्षातले आपले उमेदवार आणि आमचे पिटूभाया भारतीय जनता पार्टीचे पिटूभाया गंगणे. या 2 उमेदवाराला जर समोर ठेवलं तर 100% जनता ही पिटूभायाला व्यक्ती ओळखते. परंतु आमच्या समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किती लोक ओळखतात हे मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. कारण की ओळख हे कामातून होत असते, ओळख हे कर्तृत्वातून होत असते. केवळ कुठल्या आपल्या घराणेशाहीतून आपली ओळख होत नसते हे लक्षात घ्यावं. त्यासाठी काम करावंच लागतं. आणि पिटूभाईच्या अखंड जे काम चालू आहे आपल्या शहरात कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही झोपडपट्टी जावा, गल्लीबोळात जावा, आपल्या शहरातले रस्ते बघा, आपल्या शहरातल्या गटारी बघा आणि तुम्ही इतर शहरात जावा, धाराशिव मध्ये जावा, लातूर मध्ये जावा, इतर शहरातल्या तुळजापूरचं जर मूल्यमापन केलं तर आपलं तुळजापूर शहर नंबर 1 ला आहे. आपल्या तुळजापूर शहराचा पाणी पुरवठा 1 दिवसाआड होतो. आपल्या तुळजापूर शहराची लोकसंख्या 35,000 असून आपल्या तुळजापूर शहरात येणारा दररोजचा भाविक लाखाच्या पुढे आहे. 35,000च्या
लोकसंख्येच्या मानानं इथं स्वच्छता होत असते, परंतु या ठिकाणी 3-4 शहराचा 3-4 नगर परिषदेचा जेवढा कचरा पडतो, जेवढी घाण पडते, तेवढी या नगर परिषदेला उचलावं लागते. त्यामध्ये आतापर्यंत मंदिर संस्थांचं कसलंही सहकार्य नाही. परंतु हे पिटू भैया हे आपल्या सर्वांसाठी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि यापुढेही ते करणार, यासाठी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तरी आपल्या येणारा जो विकास आराखडा आहे 1865 कोटीचा, तो विकास आराखडा जर आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायचा असेल तर 100% जर कामं व्हायची असतील तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे, विनोद पिटू भैया गंगणे. मला सांगा, विरोधक फक्त काय उलटवतात? फक्त एकच त्यांचा विषय आहे, ड्रग ड्रग ड्रग. आतापर्यंत या ड्रगचा त्यांनी जर जप केला असता तर त्यांच्या ड्रगची देवता त्यांना प्रसन्न झाली असती. एवढा त्यांनी नामजप केला ड्रगचा, परंतु विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी एकदाही बोलली नाही. विकास, तुळजापूरचा विकास कसा आहे बर, त्या आताच्या या सत्ताधारी लोकांकडनं काही चुका घडल्या असतील, त्या चुका तर दाखवायचं काम त्यांनी केलंय का? ते करू शकणार नाहीत, कारण की चुका झालेल्याच नाहीत. विकास एकदम करेक्ट झालेला आहे, परंतु त्यांचा एकच आहे, ड्रग ड्रग ड्रग. ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे मी सांगतो की फक्त तुळजापूर शहराचा जर विकास आपल्याला पाहायचा असेल तर विनोद पिटू भैया गंगणेच्या माध्यमातूनच आपल्याला दिसणार आहे. त्यासाठी या तुळजापूर शहरातील सर्व माझ्या माता भगिनी, युवक मित्र व सर्व ज्येष्ठांना मी या ठिकाणी आपणास एक कळकळी, एक भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून व आपल्या सर्व आपण जाणता की मी आपल्या तुळजापूर शहरासाठी घरकुल आवास योजना ही जी आली होती 2 महिने, त्यासाठी मी प्रचार करत होतो. त्या माध्यमातून आपल्या शहरातील 700 जणांना घरकुल मंजूर करून देण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी केलेलं आहे. KYCच्या माध्यमातून आमच्या बाळासाहेबांनी बऱ्याच महिलांची KYC केलेली आहे. आम्ही या ठिकाणी RTEची योजना या ठिकाणी 100% राबवून शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत या RTEची योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आपल्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या कुठल्याही योजना असू द्या, त्याचा लाभ आमच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं माहिती पोहोचेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि यापुढे देखील त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि सर्व जनतेला सर्व लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व विनोद पिटू भैया गंगणे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही नक्कीच 100% करणार आहोत. आणि या तुळजापूर शहराचा विकास या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला तुळजापूरचा चेहरा मोहरा बदललेला दिसल्याशिवाय राहणार नाही. हीच विनंती या ठिकाणी सर्व माता भगिनी, युवक मित्रांना व ज्येष्ठांना विनंती करतो की येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला आपण जास्तीत जास्त सर्वांनी, आपण स्वतः, आपल्या परिवारातील सर्वांना व आपल्या ओळखीच्या सर्वांना सांगायचं की कमळालाच मतदान करायचंय. विनोद पिटू भैया गंगणे यांचं 3 नंबरला आपलं कमळाचं चिन्ह आहे, त्याला आपण मतदान करायचं व तुळजापूर शहरातील सर्व 22 उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजयी करून एक विकासाचा मार्ग निवडायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.